नमस्कार. एक जीवनशैलीमध्ये आपलं सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. 2 दिवस मी तुमच्यासोबत घर क्लिनिंगचे व्हिडिओ शेअर केले आणि आता माझं घर पूर्ण आवरून झालेलं आहे. आज वेळ होता, म्हटलं चला आज आपण किराणा घेऊन येऊ. मग विभूतीही घरी होती आणि आम्ही दोघीजणी आमच्या इथे असलेल्या मार्केटमध्ये गेलो. तिथे किराणा मालाचे होलसेलचे खूप मोठमोठे दुकानं आहेत आणि मग मी तिथूनच किराणा घेत असते आणि किराणाही खूप चांगला असतो. किराणा घेऊन आम्ही घरी आलो आणि मुलांना मोमोज खाण्याची इच्छा झाली. तर म्हटलं चला मुलांसाठी आज आपण मोमोज करू. त्यासाठी मी कोबी छान बारीक कापून घेतला, गाजर किसून घेतला, कांदाही बारीक कापून घेतला, हिरवी मिरची बारीक कट करून घेतली आणि आलं लसणाची पेस्ट केली. त्यानंतर गॅसवर कढई ठेवली, त्यात थोडंसं तेल टाकलं आणि आलं लसूण परतून घेतलं. नंतर हिरव्या मिरच्याही परतून घेतल्या. इकडे कोबी परतत होता तोपर्यंत मी घरात स्वयंपाकाची तयारी करत होते. आमच्या घरात ना संध्याकाळी लवकर जेवायला लागतं, त्यामुळे मी स्वयंपाकाची तयारी लवकर करते. इकडे माझा कोबी परतून झाला, मी त्यात कांदा आणि गाजर टाकलं. तेही चांगलं तेलात फ्राय करून घेतलं. हे ना जास्त शिजवायचं नाही, कारण मोमोज आपल्याला नंतर उकडून घ्यायचे असतात, म्हणून हे परतून थोडंसं वाफेवरच हे करायचं. त्यानंतर त्यात मी मीठ टाकलं आणि त्यात मी सोया सॉस टाकला. सोया सॉस टाकतो त्यामुळे मीठ थोडं कमी टाकायचं. त्यानंतर इथे बघा माझं हे सर्व परतून झालेलं आहे आणि माझं मोमोजचं सारण मी तयार करून ठेवलं. सारण तयार करून बाजूला ठेवलं. नंतर मी 1 वाटी मैदा घेतला, त्यात चवीपुरतं मीठ टाकलं आणि ते चांगला मैदा मळून घेतला. त्यावर वाटी झाकण ठेवली आणि ते थोडा वेळ भिजण्यासाठी बाजूला ठेवून दिलं. एकीकडे मी पाणी उकळत ठेवलं, कारण आपल्याला मोमोज वाफेवर उकडून घ्यायचे आहेत. त्यानंतर मी इथे पाती घेतली आणि त्याचं पान लाटून घेतलं. तयार केलेलं सारण मी त्यामध्ये भरलं. मला ना मोमोजचा एवढा छान आकार येत नाही, पण मला जसा येतो ना तसा मी इथे केला आणि हा बघा माझा मोमोजचा आकार. त्यानंतर माझे सगळे मोमोज करून झाले आणि मी ते चाळणीत ठेवले. उकळी आलेल्या पाण्यावर ती चाळणी ठेवून दिली आणि इथे माझे मोमोज झाले. त्याच्याबरोबर मी शेजवान चटणीचे पाउचेस आणलेले होते. तर कसे वाटले तुम्हाला माझे मोमोज? छान वाटले ना? धन्यवाद.